हे मोबाईलचं व्यसन मुलांनी करावं का? हे व्यसनच आहे. नाही व्यसन नाही, मग तेच म्हटलं ना, ते मोबाईलमध्ये एक वाट लागायला पाहिजे. मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट आहे. बरोबर. जर का तुम्हाला आता ते AI जग आलेलं आहे, त्यामुळे ते गुगलमध्ये बरोबर बघा, तुम्हाला काय माहिती नसेल आणि तुम्ही गुगलला विचार की ते तुम्हाला परफेक्ट उत्तर देतोय. बरोबर. हे झालं प्रॅक्टिकल, ज्याच्याकडून तुमचा फायदा होईल असं. पण त्या मोबाईलमध्ये जर काही दिवसांदिवस तुम्ही ती वेब सिरीज बघत बसला काय, पण ते मग तुमचं लक्ष राहणार कसं त्याच्यावर? त्यामुळे ते कसं होतं, मग त्या मुलामुलींना वाईट ओढ लागते जरा. बरोबर. तुम्ही लक्ष तुम्ही त्या अभ्यासावर किंवा तुमच्या करिअरवर केंद्रित करू शकत नाही. बरोबर. तुम्ही विचलित होता तुम्ही. बरोबर. आणि मग ते तुम्हाला जे पेपर वाचायला मिळते ते नको वाटते, किंवा पेपर वाचायचं नको वाटते काही वेळा. इतकं वाईट आहे ते मोबाईलचं वेळ. जय हिंद, जय भारत. आज अशा एका महान व्यक्तीकडे आलेलो आहे की यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये गुडाळ गावात झाला, जे एकदम दुर्गम भागात असणारं गाव आहे. आणि जन्मतारीख आहे 15 सप्टेंबर 1946. की महाराष्ट्र हायस्कूलचे पहिले विद्यार्थी आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग जे आहे, छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली स्थापन केलं. त्या बोर्डिंगला 1962-63 साली शिष्यवृत्तीचा विद्यार्थी म्हणून हजर झालेले व्यक्तिमत्व आहे. आज यांचं वय जरी 80 वर्ष वाटत नसलं तर यांचं वय 80 आहे, कारण 1946चा जन्म आहे. आपण विचार करू शकता. तर ती व्यक्ती एक सर्वसाधारण विद्यार्थी, शिष्यवृत्तीचा विद्यार्थी म्हणून तिथं आला आणि आज प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमनपदी विराजमान आहेत. मग एक सर्वसाधारण कुटुंबातून येणारा मुलगा हा चेअरमनपर्यंत पोहोचतो, म्हणजे जीवनामध्ये सर्वस्व पद हासिल केलेला प्रकार हा आहे. अशा महान व्यक्तीजवळ आलेला आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास फार खडतर आहे. तो प्रवास आपण आज जाणून घ्यायचा आहे. तर अण्णा नमस्कार. नमस्कार. की तुझं बालपण कसं होतं अण्णा? तसं खरं म्हणजे माझा जन्म ॲक्च्युली मुंबईला होता. मुंबईला? बर. डेराईडला. माझे वडील गिरणी कामगार. गिरणी कामगार होते. बर बर बर. म्हणजे घरची परिस्थिती बेताची. हो. बरोबर. हा. त्यानंतर मी जवळ 8वीपर्यंत मला वाटतं मी मुंबई शिक्षण घेतलं डेराईडला. बर. त्यानंतर मग वडिलांची तब्येत बंद असल्यामुळे आमचे आई वडील गावी आले होते. बर. आई 2 महिने शेतमजूर करून तरी दिवस काढलेत आई वडिलांने. बर 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 बर. मग त्यानंतर मी या बोर्डिंगमध्ये आलो ते साल 63-64 सॉरी 62ला. 62ला मी इथं कोल्हापुरात 8वीला इथं हायस्कूलमध्ये आलो. आणि 64ला मी इथं पहिले बॅच म्हणून 11वी पास झालो. बर. त्यानंतर मला ते हुशार असल्यामुळं हाफ फ्रीशिप होती. त्यानंतर मी इथं कोल्हापुरात राजाराम कॉलेजला ॲडमिशन घेतलं. बर. राजाराम कॉलेजमध्ये मी PD FY पर्यंत सायन्समध्ये शिकलो. त्यानंतर मॅथमॅटिक्स फेल झाल्यामुळं मी काय केलं की BAला ॲडमिशन घेतलं. बर बर. मम्मीनं इथं राहायची काय सोय नाही म्हणून मी चुलत्याच्याकडे गेलो. त्यांचा रुपाई इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनमधून उद्यमभरात कारखाना आहे ऑइल इंजिनचा. बर बर. तिथे टायपिस्ट कम क्लार्क या पदावर मी रुजू आलो. म्हणजे काम केलं त्यावेळी? हो ॲक्च्युली काम केलं. बर. स्टोअर किपरमधून क्लार्क झालो. बर. त्यावर त्याचं चांगलंच ज्ञान मला मिळालं. म्हणजे त्यावर मी सगळे इन्शुरन्स कंपनी, म्हणजे एक्साईजचं काम, इन्शुरन्स, त्यानंतर पगारपत्रक, ही सगळी कामं करत तिथं मी त्याचं आमचं वर्कशॉप असल्यामुळं माझे ते वर्कशॉपकडे जास्त ओढ होते. मी माझ्या डोक्यात असं की आपण इंडिपेंडंट काय सुरू करू नये. बरोबर. मग मी तिथं साईडला एक रूम भाड्याने घेतली होती आणि 2 कामगार घेतले आणि कपाटाचं प्रोडक्शन सुरू केलं. बर बर बर. सुरुवातीला काय माझ्या जास्त स्कोप मिळाला नाही, पण अशी ओळखी मित्रांची ऑर्डर घेऊन एक्साईजची ओळख काढून घेतला. 15 एक्साईज म्हणून स्वस्तात घ्यायचा आणि प्रत्येक कपाडाला काय मला 100 रुपये मिळाले तर मार्च करायचं असं. बरोबर. पण मला आता मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. ज्यावेळी तुम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये आला त्यावेळीची फी म्हणजे किती होती अण्णा? फी किती होती त्यावेळी? मला 16 रुपये मी भरत होतो, म्हणजे 32 फी होती. बर. त्याला हा प्रश्न मला होती, मी 16 रुपये भरत होतो. मग 16 रुपये आता तुम्ही बोर्डिंगला ॲडमिशन एखादं घ्यायचं म्हणलं अण्णा तर 16 रुपयाला घेणार का? आता होणारच नाही ते. आता होणार नाही ना. मग त्यावेळी 16 रुपये म्हणजे भरपूर मोठी रक्कम होती का अण्णा? म्हणजे काय, एका माणसाला रोजगार किती मिळायचं दिवसाला? कुठे आहे दिवसाला 8 आणे. 8 आणे रोजगारला मिळायचं. आणि त्यावेळी 16 रुपये फी भरायचं. मग अण्णा ज्यावेळी हॉस्टेलमध्ये असताना बोर्डिंगमध्ये कधी उपाशी झोपण्याची वेळ आली का हो?
आले की राईट म्हणजे नाही कसं होतं बोर्डमध्ये आम्हाला तेव्हा कसं होतं दुपारचं रविवारची फिस्ट असायची हा तेव्हा दुपार जेवण असायचं संध्याकाळी जेवण असायचं बर मग काय त्याला गेलाच नाही मग उपाय झोपायचं उपाय झोपायचा असे दिवस काढले हो 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 शिक्षणाची ओढ असल्यामुळे तुमच्या मग काय झालं मी ते रूपांजन म्हणजे कामाला असतानाच हं, मग त्यांना मी म्हटलं सकाळी मला जरा सुट्टी द्या म्हणजे आमचे चुलते लागतात चुलते हं. मग मी मग दिवस मला काय काम नसल्यामुळे मी काम 24 आवर्स त्या कारखान्यातच होतो बरोबर मग मी बी ए झालो बी ए नंतर मी लॉ ॲडमिशन घेतलं बर आणि मग तिथं एल बी केलं मग 11पर्यंत करायचं कॉलेज आणि मग 11 नंतर मग तिथं कारखान्यात यायचं संध्याकाळी 6-7 वाजले तरी मला काय फरक पडत नव्हता मी एकटाच होतो मग लॉ करून कारखान्यात काम केलंय नाही त्यावर करत होतो मी बर 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 म्हणजे कारखान्यात काम करून मी लॉ केलं असं उलट आहे बर 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 मग त्याच वेळी मीनवाईल मी कपाटात काढलं बसून बरोबर बसून. बरोबर मग एक मला विटा बँकेची ऑर्डर मिळाली मोठी जरा 20 कपाटाने असं काहीतरी हो, 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 बर मग त्यात ते सेट झालं असं वाटलं मला मग ते नोकरीवर राजीनामा दिला त्यावेळी मला 450 पगार होता मग आता LLB करून आणा तुम्ही वकील केली नाही का नाही केली वकील का केली नाही मग कारण का मध्ये काय त्या कारखान्याचं मी काम केल्यामुळे मला त्या कारखान्यावर वडाही असं होता बरोबर बापर एक मॅन्युफॅक्चर व्हावं किंवा असं काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं ह्या दृष्टीने मी त्या कारखान्यात याच्या क्षेत्रामध्ये शिरलो बरोबर आता तुम्ही म्हणजे मोठे बिझनेसमॅन तुम्ही झाला बरोबर अण्णा पण शालेय जीवनाकडे ज्यावेळी येताना शालेय जीवनात ज्यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हे छत्रपती शाहू महाराज 1920 साली स्थापन केलं बरोबर त्या बोर्डिंगमध्ये राहत असताना तुम्हाला अशी काय वेगळ्या ऊर्जा मिळाल्या हो अण्णा कारण परिस्थिती येताची त्यात काय शिकलो की परिस्थिती नसल्यामुळं बाकी चैनी करणं हा विषय नव्हता तिथं काय कधी काही नाही असं पिक्चरला गाणे वगैरे असले नाही पण- काहीच नाही ना तर मग तिथं शिकून एकच हेच फक्त शिकलो की इथं शिस्त आहे शिस्त. आणि मग इथं पर्याय नाही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पुढे जायचं असलं तर इथं अभ्यास केला पाहिजे बरोबर इथं तुम्हाला चैनी वस्तू मिळत नाही काही नाही बरोबर तिच्या हातात पैसे नसल्यामुळे चैनी करा हा प्रश्न आलाच नाही ना मग कधी शेतात वगैरे तिथं राबणे वगैरे अशी पद्धत झाली का गावी हो? मी गावी जातो केव्हा तरी तेव्हा आमची आई वगैरे बहिणी 2 बहिणी आई सदा राबत होती पण तसा मला काही संपर्क आला नाही म्हणजे पण इथं बोर्डिंगच्या पुढे पण आपल्या शेती होती ना काहीतरी नाही त्या होती पण तेव्हा आम्ही त्यात इन्व्हॉल्व नव्हतो नव्हता शेतीत हे नव्हतं मग शिक्षणाकडे जास्त ओढ जास्त होती. ओढ होता. मग ज्यावेळी तुम्ही बोर्डिंग मध्ये आला त्यावेळी तुमचे मित्र कोण कोण होते त्यावेळी माझ्याबरोबर ते किल्लेदार होते डीजी डीजे किल्लेदार चौगले त्यात चौगले होते आणि हदगल म्हणून कोणतरी हातगल होते. मुली होते मग असा काही किस्सा घडला का हो की बाबा नागनाथांना नायकोडी पण त्यांची पत्नी पण पहिली विद्यार्थिनी आपल्या बोर्डिंगच्या होत्या होती परंतु ते आमच्या अगोदरच्या त्या पण असा काही योग घडला का बोर्डिंग मध्ये असताना अशा काही वेगवेगळ्या घटना म्हणजे मजाच्या काही गोष्टी घडल्या का हसणं म्हणजे स्पर्धा म्हणा किंवा काय म्हणा असं काही झालं का कधी असं त्यावेळेला काय एवढं कसं होतं आमचा काळच वेगळा होता हं, असं काय झगझमाट आत्ता जो आहे ना हं, तसं काही नव्हतं नव्हतं सगळे शांत होतं सगळं ते. सगळं शांत आम्ही तो आवाज सोडून बाहेर जातच नव्हतो ना बरोबर आणि आता शिक्षण- ग्राउंड होतं ते आमचे फुटबॉल वगैरे त्या ग्राउंडमध्येच खेळायचं क्रिकेट त्या ग्राउंडमध्येच खेळायचं म्हणजे फुटबॉल वगैरे खेळलाय हो हो त्या ग्राउंडवर खेळलाय त्या तुम्ही? ग्राउंड खेळत मी तर क्या बात आहे क्या बात आहे बरोबर मग आता त्याच बोर्डिंगमध्ये एक साधारण शिष्यवृत्तीचा 16 रुपये फी भरून येणारा विद्यार्थी आणि चेअरमन ह्या मधला जो डिफरन्स आहे तुम्हाला आता काय वाटतं ते काम करताना तुम्हाला काय ऊर्जा येते हो आता 80 वर्ष वय आहे तुमचं हो हे म्हणून मला बरं वाटतं ना मी मनापासून काम करतो ना बरोबर आता मी आल्यापासून मी आता 4 वर्ष आहे जवळजवळ ज्या 4 वर्षामध्ये कोरोनामुळे जे शिक्षण मिळत नव्हतं आपल्या मुली होय, वगैरे होय, बरोबर आहे. त्यांच्यासाठी मी बी फार्मसी काढलं बरोबर डी फार्मसी काढलं दोन डी फार्मसी 1 बी फार्मसी काढलं बरोबर एक मुलींचं सेपरेट काढलं इथं तर बरोबर. आमच्याकडे मुलींचं वसतिगृह आहे बरोबर हे पुढचं जे मी तिथं ऍक्च्युली काम केल्यामुळे किंवा ते राहिल्यामुळे मला समजलं की आज काय रिक्वायरमेंट आहे बरोबर. त्याच्या मागायची बरोबर आहे त्यामुळे खेडेला पोरं आमच्याकडे शिकता येत ना माझ्याकडं बरोबर आहे. मग गेली 45 वर्ष झालं प्रशासनामध्ये आहे अण्णा आहे. तुम्ही कारण 40 वर्ष संचालक होता मला वाटतंय 40 वर्षाला संचालक आहे बरोबर मग तुम्ही डीबी पाटील साहेबांच्या अंडरमध्ये सुद्धा काम केलं काम साहेब. करेल त्यांच्या आता बरोबर व्यक्तिमत्व म्हणून डीबी पाटील साहेब कसे होतात मी चांगलं होतं एकदम आणि कणखर माणूस आणि कार्यपद्धती एकदम सरळ बरोबर म्हणजे असं बाबा कोण आपलं आहे जवळच आहे काय नाही सगळ्यांना न्याय सारखंच सारखं हा बरोबर आणि चुकलं की खरं- कुणाला पण बोलायला माग बघणार मागं बघणार नाही. आणि खरं सांगायचं तर डी पाटलांनी संस्था कुठं बाहेर जाऊ देईल नाही बरोबर आता ह्या तसं संस्था जशी मोठी होईल हा तरी बाहेर तसे जाते. बाहेरचे हस्तक्षेप वाढायला होते हो, बरोबर आहे तर ते डी पाटलांनी ते सांभाळलं बरोबर कुठल्याही बाहेरच्या माणसांना इंट्रोड्यूस त्यांनी केलं नाही जेवढे कोण आमचे संचालक वगैरे आहेत
ते सगळे ह्या बोर्डीमध्ये राहिलेले संचालक आहेत. हो हो हो, तेच मी पहिले असं एकमेव महाराष्ट्रातलं बोर्डिंग असेल की ज्या बोर्डिंगमध्ये वयस्कर एवढी वयस्कर माणसं काम करतात आणि ते पण ताकदीनं, म्हणजे किल्लेदार सर असू द्या किंवा तुम्ही असू द्या आणि भरपूर लोक आहेत ती वयस्करच आहेत. होय होय. विचारलं की म्हणतात हे विद्यार्थी आमचे हॉस्टेलचे. अगदी अगदी. मग ही अशी लोक ज्या असतात त्यावेळी तुम्ही पूर्ण ताकदीनं काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते का नाही? हो, आज मिळणारच की. कारण काय आहे, ज्या ठिकाणी मी अन्न खाल्लं आहे ती संस्था मोठी व्हायला पाहिजे असं आहेच ना. असं का वाटू नये आम्हाला? बरोबर. आणि असा पण काल होता म्हणतात की शिवाजी पेठेमध्ये आपले विद्यार्थी प्रत्येकाच्या घरी पण हो, ते आमच्या अगोदरचा काळ कसा होता, आम्ही आलो त्यावेळेला फी घेऊन आम्हाला जेवण देतोय. बरोबर. त्याच्या आमच्या अगोदर की ज्यावेळेला अगदी जास्त मुलं नव्हती, एक 15-20 किंवा 30 पोरं असतील, त्यावेळी फ्री बोर्डिंग होते. बरोबर. फ्री बोर्डिंग मध्ये असल्यामुळे तिथं काय जेवणा व्यवस्थेमध्ये काय नव्हते. मग त्या पोरांचं काय करायचं? मग ते मंगळा पेठेतले वगैरे शावके वगैरे जे आहेत आता शिवाय पेठेत म्हणा किंवा आमची पीजी माने म्हणा, मग पर्टिक्युलर मला पीजी मानेचाच आधार होता. त्यानंतर आमचे पन्हार साहेब म्हणा, ही सगळी इंगवडी म्हणा, ही सगळी जुनी जी तिथे आजूबाजू होती ना ते त्यांनी काय केलं, प्रत्येक घरी होत्यानं तू मंगळवार माझ्याकडे ये, तू बुधवार माझ्याकडे ये, तू शुक्रवार माझ्याकडे ये, असं प्रत्येकाला वार वाटून दिले. ते त्याने जायचं, उभा राहायचं, ते जेवायचं आणि मग परत बोर्डीमध्ये यायचं. असं ते मग वारावर त्यावेळी मुलं लावत जेवत होते. बरोबर. असं तो ते तुम्हाला कधी असा योग आला का? नाही, मला काय आला नाही, पण पहिल्या लोकांना तसा आला. पहिल्या लोकांना आता मग तो आम्ही आदर्श घेतला ना. बरोबर. ती कशी शिकली त्या मनानं आमच्याकडे आज आम्हाला भयंकर फॅसिलिटीज आहेत ना. बरोबर. मोठमोठे असं व्यक्तिमत्व तुम्ही नागनाथांना नायकोडी यांना बघा. होय होय होय. कसं कधी बोलण्याचा योग आला? बोललं की आता काय झालं, मी इरिगेशनचा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं टाकला तेव्हा आमदार होते. बर. आणि मग आमच्या मित्र बदली करायसाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी दिलं काय सांगितल्याबरोबर आज 2 मिनिटात पत्र दिलं, बदली मी त्यांनीच केली आमची. त्यामध्ये आम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसत होतो, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. अण्णा व्यक्तिमत्व कसे होते? अगदी एकदम सुंदर. म्हणजे तुम्हाला काय कोणा कुठल्याही गरीब म्हणजे कुठल्याही व्यक्तीला मदत करायची म्हटलं की अण्णांचा हात नेहमी पुढे असायचा कायम कायम. मग त्यांच्या पत्नी ज्या होत्या पहिल्या विद्यार्थी आपल्या बोर्डिंगच्या, त्यांना भेटण्याचं कधी नाही, त्यांची भेट झाली नाही का? म्हणजे त्या पहिल्या विद्यार्थी आपल्या बोर्डिंगच्या, की तुम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये चेअरमन पदी काम करताय. आता जे विद्यार्थी बघताय, आता जे विद्यार्थी पहिले विद्यार्थी, यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आता सांगू द्या, त्यावेळेला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूर्वी आम्हाला फॅसिलिटी नव्हत्या, काय नव्हतं. बरोबर. बेकिबे अभ्यास करणे एवढा धंदा होता आमचा. बरोबर. आता विद्यार्थ्यांना काय आहे, सगळ्या फॅसिलिटी आई वडील देत आहेत. बरोबर. त्याला गाड्या घेऊन दिलेल्या आहेत पोरांना. बरोबर. त्यामुळे काय पायी जायचा प्रश्न येत नाही, काही नाही. बरोबर. त्यानंतर आता कल जर बघितला की बोर्डिंग राहायचे मानसिकता मुलांची नाही आहे. बर बर बर. आणि वडिला म्हणजे पालकांची पण नाही आहे. पालक स्वतः आमच्या जेव्हा आमची परिस्थिती त्यावेळी नव्हती आमची, ठीक आहे. आत्ताची परिस्थिती आहे, आमच्याकडे 2 पैसे आहेत, आमच्या आपल्या पोरांना चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवू. बरोबर. विद्यार्थी सगळ्या सुविधा म्हणजे काय पाहिजे ते चांगल्या कॉलेजमध्ये घालू. बरोबर. नावाडल्या कॉलेजमध्ये घालू, लाखला फी भरू. हो, भरत्यात. आता असा ट्रेंड आहे. आपल्याकडे एकदम नाममात्र फी आहे. आमच्या नाममात्र आहे. आम्ही आज सुद्धा 32 मध्ये तुम्हाला जेवण घालतोय. किती बोला? 3200, 3200 एवढं जेवण सगळं राहण्या जेवण सगळं गरम. 32 रुपये आणि 3200, फक्त 0.2 वाढवलेले आहेत तुम्ही 1961 पासून आता. बरोबर आहे. म्हणजे एकदम सगळ्यात स्वस्त बोर्डिंग जर असेल तर आमचं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग. आणि सेफेस्ट मुलींच्या बाबतीत जर सेफ असेल तर फक्त प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचा. कारण आपलं पर्टिक्युलर त्या एका मुलीकडे आपलं लक्ष आहे, मुलांच्याकडे लक्ष आहे आपलं. बरोबर आहे अण्णा. की शिक्षक ह्यांनी विद्यार्थ्यांशी कसं राहिलं पाहिजे? कारण आता शिक्षकांच्या भरपूर तक्रारी येताना आपण पाहतो. शिक्षक आहे तुमच्या अंडरमध्येच आहे. होय, बरोबर आहे. मग कशाबद्दल कसं आहे, शिक्षकांनी समजावून घ्यायला पाहिजे खरं म्हणजे विद्यार्थ्यांना. बरं. म्हणजे काय करावं, कशाबद्दल ट्रीट करावं? त्यांना कसं आहे, तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायला पाहिजे मुलांना. समजा एखादा पोरगा आगाव असेल, वाईट असेल, म्हणजे चुकत असेल काय, बरोबर, तर त्याला कॉन्फिडन्स मध्ये घ्या, त्याला समजावून सांगा त्याला. बरोबर. बाळ असं नाही, असं होतं, तसं होतं. तुम्ही मारून किंवा धाकट भाषेत दाखवून असं काम होत नाही. आणि आता गव्हर्नमेंट नियम काढून तुम्ही मारायचं नाही मुलांना, म्हणजे शाप चुकीचंच आहे ते. तर म्हणजे पूर्वी छडी लागे म्हणून होते ना, मग तसं ते सिस्टीम खरं नाही पाहिजे ना, त्याची सिस्टीम पाहिजेच. छडी लागे हो, त्याशिवाय होत नाही ना.
बरोबर त्यामुळे आता मुलांना काय मोकाट सुटले शिक्षकांना उलट बोलताय होय, बरोबर. काय राहिलेलं नाही ना तसं. मग समजा आम्ही एखाद्या विद्यार्थी सजा दिली तुमच्या तक्रार आली तर तुम्ही आम्हाला punishment देणार आहात? देणार गव्हर्नमेंट नियमच आहे. नियमच आहे. मग आता विद्यार्थी जर मला एक सांगा सर, सर्वसाधारण परिवारातून विद्यार्थी येतो त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे का, काय करणं? कारण काय झालं नाही नाही मी काय म्हटलं मला तुम्हाला म्हटलेलं आहे तुम्ही काय करा सगळे विद्यार्थी काय चावड नसाय किंवा दंगा करणार. बरोबर काही जणांना खरोखर त्या अभ्यासाची काळजी असते त्याला काहीतरी पुढचं ध्येय घाटायचं असते. बरोबर 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 आहे. त्याची ठराविक मुळे हाताय बोटा मोजले की मुलाशीच आवड असतात बरोबर त्यांना तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घ्या. तुम्ही Yes. त्यांच्याशी गोड बोला. काउन्सिलिंग करा. काउन्सिलिंग करा त्याला. बरोबर पालकांना बोलवून घ्या. हो पालकांना बोलून घ्या त्यांना सांगा हो तुमचा मुलगा असा आहे तसा आहे, असं तुम्ही असं करायला लागतं तुम्हाला बरोबर असं करून त्यांना त्या विद्यार्थ्याला तुमच्या ह्याच्यामध्ये आणा बरोबर तुमच्या कवीमध्ये आणा बरोबर. म्हणजे जेणेकरून तो मुलगा सुधारला पाहिजे म्हणजे प्रोफेशन म्हणून काम करायला पाहिजे. केलं पाहिजे सध्या. आणि जर असं केलं तर आपलं एक तुम्ही जसं आनंद जीवन आता वयाच्या 80 वर्षाचं भोगताय तसं आम्ही सुद्धा भोगू भोगणार की भोगायलाच पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते की आपला आनंद मिळावा मरेपर्यंत. बरोबर. तुमच्या बरोबर आतकिरे सर पण होते पहिल्या काळामध्ये. पूर्वी जुन्या काळात. आम्हाला त्या शिक्षक होते ते आत्तेगिरी सर. बर काय कशा ती पहिल्या शिक्षकांची वचक कशी होती? मग होत नाही असंच ना दसरा मारायचीच ती वनिरे सण म्हणा ते म्हणा मारायचे मारायचे हाय गरज नाही. आणि कधी तक्रार नाही घरात सांगायचा संबंधच नाही. घरात काही कोणकडे फरक फिरकायचं नाही तर त्याला माहिती आहे आत्तेगिरी सरांना मारले म्हटल्यावर का विषयच नाही पोरांचा वाटपणा केला त्याशिवाय त्या मारणार नाही ना. तुम्ही घरात जर सांगितलं तर घरातल्याने तुम्हाला मारणार सांगायचा प्रश्नच येत तो नाही. विषयी प्रश्न येत नाही मग. बरोबर. मग आजच्या पालकांनी मुलांच्यासाठी कुबड्या बनताना दिसत आहेत पालक म्हणजे एकदम सोडायला त्याची बॅग घेऊन सुद्धा येतात. हे कसं हे तुमचं मत कसं आहे नाही चुकीचं आहे ना ते. बर तुम्ही त्याला आम्हीच ट्रीटमेंट मी तुम्हाला मगाशी म्हटलं का नाही आज पालकांच्याकडे पैसे झाले पूर्वी का पैसे नव्हते. नव्हते. बरोबर बरोबर आहे. त्यामुळे ते आपल्या मुलाला जास्तीत जास्त फॅसिलिटी द्यायचा प्रयत्न करता येतो. बरोबर पण मी काय म्हणतो असं काय नाही बा तुम्ही मोठ्या शाळेत घाला नको घालून नाही असं मला म्हणायचं नाहीये. पण ते घालत असताना आपण मुलगा काय करतोय बरोबर तुम्ही विचारलं पाहिजे त्या मुलाला तुझे कोण मित्र आहे बरोबर. ते लक्ष ठेवायला पाहिजे. माझा मुलगा बा शाळेत जातो का नाही बरोबर जाऊन ते शाळेत जाऊन चौकशी करायला पाहिजे. तो कोणाबरोबर फिरतो ते बघायला पाहिजे तुम्ही. बरोबर. पालकांनी जागरूक राहिलं ज्या पाहिजे. पालकांचं जागृत नाही राहिलं तर मग पोरं भरकटतात अशी. बरोबर नुसतीच तुम्ही फॅसिलिटी देऊन काय रिकाम होणार नाही ते तुमचं चालणार नाही. कर्तव्य संपत नाही तर बरोबर. मग काय त्यांनी अशी सगळ्या चौकशी केल्या पाहिजे प्रत्येक. त्यांचं तुमचं कामच आहे पालकांचं कामच आहे ते. बरं काय होतं, पालक मग यावं म्हणतो की आम्ही मग कामं करायची आमच्या व्याप आमचा एवढा मोठा मग आम्ही कधी कसं लक्ष द्यायचं काय. मग आता आपल्या कॅम्पसमध्ये जवळजवळ 10,000च्या वर होय, विद्यार्थी होय. total ह्याच्यात शिकतायत. होय, होय. बरोबर चालणार. मग एवढ्या विद्यार्थ्यांच्यावर एका शिक्षकांना म्हणजे पर्टिक्युलर शिक्षकांना लक्ष देणं शक्य नाही. शक्यच नाही ना शक्य होतच नाही. त्यामुळे पालकांचं काम असं आहे की त्यांनी यायला पाहिजे. यायलाच पाहिजे कंपल्सरी. फार मोठा संदेश चेअरमन साहेब देत आहेत. पालकांनी सुद्धा आपल्या मुलासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. सतर्क राहायला पाहिजे त्याशिवाय ते होत नाही. दुसरी गोष्ट अण्णा तुमच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे. तुमच्या काळामध्ये अशी काही भानगड होती का हो? नव्हतीच ना. असं काय मगाशी म्हटलं तुम्हाला त्यावेळी पैसे हा विषय नव्हताच ना पैसे नसायचे मग व्यसन काय करायला प्रश्न आलाच कुठं. आणि आताही वाढल्या मुलांच्या आता वाढलं मग तसंच ना तुम्हाला आता काय झालं हल्ली ते मुलांना पॉकेट मनी द्यायची सवय लावली पालकांनी. बरोबर मग पॉकेट मनी म्हणजे तो काय त्याच्यावर खाण्यासाठी खर्च करतो का आणि कशासाठी खर्च करतो तुम्ही लक्ष द्यायला नको. बरोबर. आणि त्यामुळे हे व्यसनात मुलं झाली. त्यामुळे मुलांना पॉकेट मनी सुद्धा देताना पालकांनी विचार विचार करायला करायला पाहिजे. पाहिजे आणि त्याला किती द्यायचा हे जर तुम्ही ठरवायला पाहिजे ना. मग अण्णा एक प्रश्न विचारतो तुमच्या काळामध्ये तुमचा पॉकेट मनी किती असायचा हो? पॉकेट नसायचं ना आमचं काय आम्हाला नाही. एका 2 रुपये असला तर म्हणजे लय मोठं. हो फार मोठं झालं 2 रुपये असले जवळ तर मोठं म्हणजे फार मोठं झालं. म्हणजे त्यावेळी काय आम्हाला जास्तच कुठं एक आणा 2 आणा का वस्तू मिळायची अशा बरोबर. पेन वगैरे 5 पैसे वगैरे पैसे असं. त्याला काय त्यामुळे काही असलं भानगड नव्हतं. भानगडच नाही ना काय. दुसरी गोष्ट मुलांच्या सहनशीलताना कमी झालेली आहे. याच्याबद्दल तुमचं मत काय हो? शक्य कसं आहे मग तुम्ही म्हटलं का नाही या मुलांना बाकीचं आपल्या परिस्थिती जाणून असते. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांना काय वाटतं की माझा वडील फार मोठा आहे मग काय पण करू शकतात काय वाटतं ते करू शकतात. त्यामुळे त्यांची सहनशीलता वाढलेली आहे. हो ते हे वाढलेलं इन द सेन्स त्या समोरच्या माणसाला समजून घेत नाहीत. बरोबर त्याला लगेच राग उलटं बोललं लगेच राग येतोय. बरोबर बरोबर. मग त्यांनी समजून घेतलं त्यांनी पाहिजे समजून घेतलं पाहिजे ना. की तुम्ही ज्यावेळी लहान होता मला असं वाचण्यात आलं तुमच्या ह्याच्यामध्ये की वडिलांचं क्षेत्र लवकरच तुमच्यावरून हो हरवलं. हो हो. तुम्ही कितीला असताना वडील वारले तो? वडील वाढे मी मला वाटते
6वी किंवा 7वीला असताना वडील वारले. बरोबर. मग एकदम तुम्ही लहान असताना वडील वारल्यामुळं घरातल्या भरपूर काही गोष्टी म्हणजे 1 नंबरवरून तुम्ही डायरेक्ट खाली आला. हो, हो, बरोबर. हो. त्यामुळे आईना पण त्रास झाला, तुमच्या बहिणीने त्रास सहन हो, केला, अगदी. तुम्ही सांगितलं अण्णा. त्यामुळं सुद्धा तुम्हाला बोर्डिंगला राहताना मला काहीतरी करायची आहे ही उर्मी आली ही का? आली ना, त्यामुळे तर आली ती. परिस्थिती बघितली तुम्ही समोरून, होय. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आता मला शिकायला आता पाहिजे. दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे आता. मग आताच्या मुलांना सुद्धा अशाच पद्धतीने शिकायला पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. असं केलं तर फारच चांगलं आहे ना उलट ते. बरोबर. तुम्हाला ध्येय गाठा असेल तर तुम्हाला झिजले पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे. नाही काही केलं तर काही मिळणार काय नाही. मिळणार नाही मग तुम्ही. जीवनात फेल्युअर होणार. बरोबर. फेल्युअर येणार, फार मोठी गोष्ट आहे. मग अण्णा आता बोर्डिंगमध्ये असताना किल्लेदार सर म्हणा, हादगर सर म्हणा, तुमचे मित्र, मग कधी काय अशी मजा मस्ती काय तुमची व्हायची का नाही? कडे एखाद्याला मारामारी वगैरे अशी काही भानगड केली जागा का? असायचं म्हणजे की आज तुमची मैत्री आहे. हो, हो. दंगा असायचा की आमचा. दंगा असायचा. होय. मग त्यावेळीचे काही दिवस आठवले की तुम्हाला हसू येतं का होय, नाही? बरोबर आहे की. कारण आज तुम्ही दोघे एकत्र काम करता. हो, हो. बरोबर. आणि त्यावेळेचे दिवस बाबा मी तू रूम मध्ये असायचं, आम्ही भांडणं करायचं किंवा हो. शाळेला जायचं, काय असेल ते सरांचा मार खायचा वगैरे. मग कधी आतकिरे सर असू दे किंवा बाकी कुठलेही शिक्षक असू दे, कधी मारलेलं तुम्हाला एखादी आठवण आहे का हो शाळेत किंवा त्या हायस्कूलमध्ये की बाबा एखाद्या घरपाठ तू लिहिलेलं नाहीस म्हणून असं मारले, असं कधी आठवण आहे का? मला तर मग तसं मी पहिल्यापासून जसा हुशार विद्यार्थी म्हणून तिथं आहे. बर बर. मग तुम्हाला मार्क किती 11वीला किती होती? पहिल्या 11वीला मार्क किती होती? मला 11वीला मला वाटतं 65% काहीतरी मार्क असतील त्यावेळी. त्यावेळेला. मग तो रँक त्यावेळी राजाराम कॉलेजला चांगल्या मार्काशिवाय ऍडमिशन मिळत नाही. नव्हतं. बरोबर. बरोबर आहे. हा त्यावेळी रिझल्ट किती होता? हा. 30% ते 32%. रिझल्ट. रिझल्ट 100 बोर्डाचा. बर बर. मग त्यात तुमचं 65% म्हणजे तुझी लय मोठी मार्क. होय. मग तुझा इथं कितवा नंबर वगैरे काय आलता का? नाही, नंबर नाही. आणि मुडचेने पोड होते. आपल्या आमच्या वर्गात आपले एक 2 नंबर असणार कुठेतरी. बर. एक जगता म्हणून आता हे आहेत न्यायमूर्ती म्हणून तो रिटायर झाला माझा मित्र, माझा क्लासमेट तो. म्हणजे न्यायाधीश पण तुझे मित्र होते? तो झाला ना माझा क्लासमेट आपल्या महाराष्ट्र हायस्कूल विद्यार्थी तो. शालेय जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये भाषणं भरपूर ऐकली, कारण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालं बोर्डिंग आहे. तर तुम्हाला आवडलेलं भाषण कोणाचं आतापर्यंत अण्णा? आता मी चेअरमन झाल्यापासून मला वाटतं मी चांगले वक्ते यांनी बरोबर आहे. आणले. मध्ये AI वर काहीतरी लेक्चर दिलं, गोडबोली म्हणून कोणतरी. बरं. हा हा. तर त्यांनी अगदी सुंदर भाषण भाषण दिलं. म्हणजे तुम्हाला आता आणि आवडलं फार भाषण? आवडलं मला. म्हणजे ऍज अ चेअरमन म्हणून बसलेलं असताना सुद्धा त्या व्यक्तीचं भाषण तुम्हाला आता लेटेस्ट मध्ये आवडलं तुम्हाला? क्या बात आहे, क्या बात आहे. पहिले वक्ते पण, जुन्या काळातले वक्ते जे होते ते 2.5 तास 3 तास बसायचे, बोलतो ते पण त्यांचा थकवा याचा नाही म्हणतात. त्यांच्या भाषण कौशल्य एक वेगळं होतं ना? वेगळं होतं ते. बरोबर ना? हळू द्यायचं नाही ते खुर्चीवर म्हणजे पब्लिक हलायचं नाही. एकदम स्ट्रिक्ट असायचं आणि मजा पण यायची, ते ऐकायला बरं पण वाटायचं अगदी, वरांना. अगदी. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या बोर्डिंगमध्ये आता काम करताना त्यांची ऊर्जा ही तुमच्या मनामध्ये आहे म्हणून आता वयाच्या 80 वर्षातून काम करताय अण्णा, अगदी बरोबर? बरोबर. तर भविष्यात तुमचा क्रीडा क्षेत्राबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती विचारायची अण्णा, की क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपलं शाळा कॉलेज आपलं अगदी अव्वल स्थानावर अव्वल आहे. आहे. यासाठी तुमचं पुढच्या भविष्यात काय करावायची इच्छा आहे तुमची? पुढच्या भविष्यात अजून कशा पद्धतीने परफॉर्मन्स वाढवावा? आता मी सांगू, मी आता चेअरमन झाल्यानंतर हा. उजगावला जी 5 एकर, आता आपली 20 एकर जमीन आहे, बरोबर आहे. त्यातले 5 एकर मी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आणि आपण MOU करून तिथं आता आपण क्रिकेटचं मोठं मैदान तयार करायला आणि ऑलरेडी काम सुरू झालं. आपलं क्रिकेटचं मैदान आपल्या हो, जागेत आहे? आपल्या जागेत आहे. अरे वा. बर आणि दुसरं मी जे पेपर वाचलं हा. ते दुसरीकडे आहे. ते बर किंवा पुढे कुठं गाव आहे कुठेतरी बर. तिथं आहे. ते 30 एकर आहे आणि हे आपलं 5 एकरामध्ये आपला MOU केलेला आहे. म्हणजे आपली मुलं सुद्धा भविष्यात क्रिकेट सुद्धा खेळायचा ग्राउंड जाणार. जाणार की बरोबर त्यासाठी जायचे. बरोबर. उजगावच्या खेड्यातली 4-5 खेड्यातली मुलं आणि आपलं बरोबर. प्लस जिल्ह्यातली म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी म्हणा, मतलब ही पोरं सुद्धा आपल्याला येऊ शकतात ना. ही पोरं ज्या मी बालेवाडीला जातोय बरोबर. ती पोरं कोल्हापूर येऊ शकतात. अंबरवाडीला एक 20 एकर जमीन आहे. ती तुमच्या कार्यकालातच घेतली का? हो, त्यावेळी ते आमचे मित्र ते अशोक शिंदे म्हणून होते चेअरमन, बर. त्यावेळी त्यांनी घेतली होती ती. म्हणजे घेऊन पूर्ण आपल्या हो, हो, साठी. आपलं पण त्यापासून शेतीचं उत्पन्न सुद्धा आपण काढतोय आपण ना? काढतो चेअरमन, मिळतं ना आपल्याला. बरोबर. आणि तेच उत्पन्न आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी हो, वापरतोय. वापरतो. क्या बात आहे अण्णा. आता फुटबॉलला आपलं शाळा ही महाराष्ट्रात नंबर 1 ला होय, आहे. अगदी. बरोबर. हे तुम्ही आता गेली 40 वर्ष झालं बघताय, तुम्हाला म्हणजे त्यात तुम्हाला बदल झालेला वाटतो का हो पहिल्यापेक्षा हो, आतामध्ये? आता पोरं म्हणजे एकदम शार्प आहेत. आता पोरं फुटबॉलची हो, अगदी अगदी अगदी.
मग आता आम्ही विषय हा करतो की नवीन पोरांच्या सहनशीलता नाही, खेळाडू वृत्ती नाही आहे, बरोबर, पण ही पोरं जी आहेत ही एकदम प्रॉपर घडायला हा, बरोबर आहे. ती आत्ताच सांगू तुम्हाला काय, आता आपले मी बघतोय तर महाराष्ट्र स्कूलची किंवा ते शिवाय पिढी पोरं जी आजूबाजूला सराउंडिंग आहे, हा. ते मला वाटतं ती चौथी पाचवीला का दुसरी तिसरी गेली ते पायांच्या फुटबॉल आहेच. बरोबर. अहो ते पाचवीला झोप म्हणजे 5व्या दिवशी त्याच्या डोक्याला शेजारी फुटबॉल ठेवते असं मला ऐकायला नाही, आहेच, होतच. बरोबर आणि बरोबर तो ट्रेंडच झाला आता खरं म्हणजे. ट्रेंडच झालाय, बरोबर आहे. त्यामुळे एक तुम्हाला वेगळी ऊर्जा मिळते ना मिळते ते अगदी. काम करताना, हो, आणि हो. असंच पोरांनी प्रगती करावी. त्याला केलं असं म्हणणार ना शेवटी. शिक्षकांनी कशा पद्धतीने मुलांना पुढे भविष्यात शिकवावं हे तुम्ही काय सांगशील शिक्षकांसाठी यांना, कारण 45 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. तेव्हा खरं म्हणजे शिक्षण काय करायला पाहिजे की असं एक टीमवर्क पाहिजे आपले. टीमवर्क पाहिजे, बरोबर. ठराविक प्लेयर्सना संधी द्यायला पाहिजे. बरोबर त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी संस्थेकडून मदत घेऊन बरोबर पोरांना मदत केलं पाहिजे. बरोबर त्याला काय लागतं ते तुम्ही पुरवायला पाहिजे त्यांना. हे शिक्षकाची जबाबदारी आहे. बरोबर. तुम्हाला जर चांगला संघ तयार करायचा असेल तर तुम्ही चांगले खेळाडू निवडायला पाहिजेत. बरोबर. वशील पाहिजे लावता कामा नाही, असता कामा नाही. बरोबर बरोबर आणि बरोबर त्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील ना. तरच खेळाडू चांगला निर्माण होणार. बरोबर. मुलांनी कशा पद्धतीने इथून पुढं शिक्षकांशी वागावं, राहावं? हे बघा हल्ली हे यांत्रिक जग आहे, जग आहे, बरोबर फार पुढे गेलेलं आहे. सध्या मोबाईलचं जग आहे असं म्हटलं तर काय भावग होणार नाही. बरोबर. तुम्ही शिक्षकाचा आदर राखायला, पहिला म्हणजे शिक्षकाचा आदर राखायला पाहिजे. बरोबर त्या गुरूंना मान द्यायला पाहिजे. त्यांना बरोबर त्यांचं काय ते शिकवतात ते तुमच्या भल्यासाठीच ते केलं असतं त्यांनी. बरोबर त्यांचा जो शिक्षकाचा जो पेशा आहे ही विद्यार्थी घडवण्याचाच पेशा आहे तो. बरोबर मग तुम्ही त्या शिक्षकांना समजून घ्यायला पाहिजे. समजा एक वेळ समजा शिक्षकांना चुकत असेल तर तुम्ही जाऊन सरळ सांगायला पाहिजे, सर हे चुकते आम्हाला पटत नाही म्हणून. तुम्ही बरोबर तुम्ही उद्रेक करून चालत नाही त्याला. बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा एक संदेश आहे साहेबांच्याकडून की शिक्षक चुकत असतील, माणूस हा चुकणार, बरोबर ना. तर माणूस चुकला तर तुमचं काम आहे की त्यांना पर्टिक्युलर भेटून त्यांना सांगायला पाहिजे, सर तुम्ही इथं चुकताय, अशा पद्धतीने व्हायला पाहिजे हे सांगायला पाहिजे, उद्रेक करायला नाही पाहिजे हे सांगतात. अण्णा, जाता जाता शेवटचा प्रश्न हा विचारेन, दुनिया मोबाईलचं युग आहे, आता तुम्ही बोलता बोलला, ह्या मोबाईलमध्ये मुलं व्यस्त आहेत, हे मोबाईलचं व्यसन मुलांनी करावं का? हे व्यसनच आहे. व्यसन मग तेच म्हटलं ना, ते मोबाईलमध्ये एक वाट लागायला पाहिजे. मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट आहे. बरोबर. जर का तुम्हाला आता ते AI जग आलेलं आहे त्यामुळे ते गुगलमध्ये बरोबर बघा तुम्हाला काय माहिती नसेल आणि तुम्ही गुगलला विचार की ते तुम्हाला परफेक्ट उत्तर देतोय. बरोबर. हे झालं प्रॅक्टिकल, ज्याच्याकडून तुमचा फायदा होईल असं. हं. पण त्या मोबाईलमध्ये जर काही दिवसेंदिवस तुम्ही ती वेब सिरीज बघत बसला क्या बात. काय, मग ते मग तुमचं लक्ष राहणार कसं त्याच्यावर? त्यामुळे ते कसं होतं, मग त्या मुलामुलींना वाईट ओढ लागते त्याला. बरोबर. तुम्ही लक्ष तुम्ही त्या अभ्यासावर किंवा तुमच्या करिअरवर केंद्रित करू शकत नाही. बरोबर. तुम्ही विचलित होता तुम्ही. बरोबर. आणि मग ते तुम्हाला जे पेपर वाचायला मिळते ते नको वाटते किंवा पेपर वाचायचं नको वाटते काही वेळा. क्या बात. इतकं वाईट आहे ते मोबाईलचं वेळ. बरोबर बरोबर. मग त्यामुळे मोबाईल पासून लांब राहिलं ते अगदी आणि लहान मुलांना तर ते देऊच नाही, अगदी, मोबाईल अगदी कमी बरोबर. वेळ द्यावा आणि हो, हो. मुलांनी सुद्धा कमी वेळ वापरावा. बरोबर ना? अगदी बरोबर. फार मोठी गोष्ट आहे. आज आमचे आदरणीय चेअरमन साहेब, जे 1946 साली त्यांचा जन्म झाला, वयाचं 80 वर्ष वय आहे, आणि आज तरुणाला लाजवेल असे काम करतायत. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून भेटलेत मला भेटले नाहीत ऑफिस टाईममध्ये, कारण कायम बिजी असणारे व्यक्तिमत्व. ह्या व्यक्ती महान आहेत, ज्यांनी शिष्यवृत्तीमधून ते आपल्या इथं आलेले आहेत आणि आज चेअरमन पदावरती विराजमान आहेत. माणसाला फार मोठं व्हायचं असेल तर हीच गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते तिथपर्यंत पोहोचलेत. तर असं सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा जे गोष्टी त्यांनी बोलल्यात त्या फार महत्त्वाच्या गोष्टी बोलल्यात. त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा जो संदेश दिला आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुलाखतीचा फायदा तर होईलच होईल, पण सर्व व्यक्तींनी जर असं पालन केलं तर येणाऱ्या काळात आपण सुद्धा एक आनंदी जीवन जगू शकतोय आणि मोठं व्यक्तिमत्व होऊ शकतो, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आज आमच्या अण्णांच्या जवळ आलो आणि त्यांची मुलाखत घेतली, फार छान वाटलं. नमस्कार अण्णा. जय जय.